नमस्कार, माझं नाव नंदकिशोर गजानन ठोकणे आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल नंदुसर मॅथमॅटिक्स. आजचा आपला हा व्हिडिओ काय, लास्ट मुवमेंट स्ट्रॅटर्जी. लास्ट मुवमेंट म्हणजे काय की तुम्ही पेपरला गेले आणि पेपरला गेल्यानंतर तुमच्या हाती पेपर आला. आता पेपर आल्यानंतर काही काही जणांचं काय असते की पेपर आला ते येते येत नाही अशातला काहीच भाग नाही. पेपर आला की ते होऊन जातात पॅनिक, ते येते टेन्शन की अरे हा तर क्वेश्चन आपल्याला येतच नाही, मग कसं करायचं. पण पॅनिक नाही झालं पाहिजे म्हणून आपण लास्ट मुवमेंट स्ट्रॅटर्जी म्हणून एक कन्सेप्ट घेऊन आलो. लास्ट मुवमेंट स्ट्रॅटर्जी काय करायचं, तुम्ही पेपरला गेले, मस्तपैकी पेपरले बसले, तुमच्याकडे सगळंच आहे, पेन पेन्सिल सर्व गोष्टी आहेत. पेपर आला तुमच्या हाती तर काय करसान. पेपर आल्यानंतर सर्वात आधी आपण जास्त लंबा व्हिडिओ घेणार नाही आहोत. सर्वात आधी काय करायचा, पेपर घ्यायचा आणि पेपर पूर्ण वाचून घ्यायचा. आता पेपरमध्ये काय काय सेक्शन ए आहे, सेक्शन ए मध्ये काय असते एमसीक्यू असते. सेक्शन बी आहे, सेक्शन बी मध्ये काय असते 1 मार्कचे क्वेश्चन असते. त्यानंतर सेक्शन सी आहे, सेक्शन बी मध्ये 2 मार्कचे क्वेश्चन असते. त्यानंतर सेक्शन सी आहे त्याच्यामध्ये 3 मार्कचे क्वेश्चन राहते आणि सेक्शन डी आहे याच्यामध्ये 4 मार्कचे क्वेश्चन राहते. असे आपल्याकडे 4 सेक्शनचा एक पूर्ण पेपर असते. तर मग सर्वात आधी पेन्सिल हाती घ्यायची आणि आपला पेपर हाती घ्यायचा. एका साईडनं पेन्सिल, एका हाती पेपर. एकदम शांत डोक्यानं पूर्ण पेपर वाचायचा. एमसीक्यू घ्यायचे, एमसीक्यू सध्याचे सोडून द्यायचे, एमसीक्यूला हात लावायचा नाही, काहीच नाही. सरळ सरळ काय किंवा आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन 1 मार्काचा असते. आता याच्यामध्ये आपल्याला जे जे येते जर की आपल्याला हे परफेक्ट येते, पेन्सिल आपल्या हाती ठेवायची. समजा हा क्वेश्चन नंबर समजा 1 मधला आय असेल, हा आपल्याला येते, याला राऊंड करून टाकायचं, याला गोल करून टाकायचं. त्यानंतर पूर्ण समोरचा क्वेश्चन वाचायचा, आपल्याला येते की नाही. येत असेल तर त्याला एकदम पेन्सिलनं बरोबर राऊंड करत घ्यायचं. सेक्शन आता समजा सेक्शन बी मध्ये गेलो आपण, 2-2 मार्काचे क्वेश्चन आहेत, त्याच्यामधला आपल्याला दुसरा येते, तिसरा येत नाही, चौथा येते. असं जर समजा दुसरा चौथा येते तर त्याला पेन्सिलनं राऊंड करायचं की हा आपल्याला येते, आपण याला सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर सेक्शन सी वरती जायचं, त्याच्यामध्ये सेम जो क्वेश्चन आपल्याला येते त्याला राऊंड करत घ्यायचं, बाकी काहीच नाही. जो क्वेश्चन आपल्याला येते त्याला राऊंड करत घ्यायचं. असं आपण सेक्शन सी आणि सेक्शन डी पूर्ण वाचून घेतलं. किती वेळ लागला, जास्तीत जास्त 5 मिनिटं, 5 ते 7 मिनिटं, याच्यावरती लागत नाहीत. 5 मिनिटं खूप झाले. त्यानंतर पुन्हा काय करायचं, आता आपल्याला एक अनालिसिस येऊन जाते की आपल्याला या पूर्ण क्वेश्चन पैकी 25 मार्काचे क्वेश्चन येऊन राहिले. 25 मार्काचे क्वेश्चन म्हणजे आपल्या डोक्यात कॅल्क्युलेशन येते की पासिंग आपली निघाली, म्हणजे टेन्शनचं काम नाही. मग पुन्हा एक वेळेस तोच क्वेश्चन पेपर पुन्हा वाचायचा एकदम शांततेत. पहिले 10 मिनिटं गेलेच चालतील, काही लोड घ्यायचा नाही. 10 मिनिटं म्हणजे काही मोठी गोष्ट नाही आहे. पहिले 10 मिनिटं गेले तर चालतील. डबल तो क्वेश्चन पेपर वाचायचा. पहिला क्वेश्चन म्हणजे पहिल्यापासून तर शेवटपर्यंत एक वेळेस पूर्ण क्वेश्चन वाचून घ्यायचे. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला 1 किंवा 2 क्वेश्चन असे निघतातच की हे आपल्याला येतात. कारण की काय होते, आपला माइंड रिलॅक्स होते तिथपर्यंत की आपल्याला 25-30 मार्काचं येऊन राहिलं, तिथपर्यंत आपला माइंड रिलॅक्स होते. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1-2 क्वेश्चन आणखी येणारे असतातच, त्याचं काही लोड नाही घ्यायचं, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. मग जे क्वेश्चन आपल्याला येतात ते क्वेश्चन डायरेक्ट एकदम 120च्या स्पीडनं लिहायचे नाहीत, बिलकुल नाही. जे क्वेश्चन आपल्याला येतात ना, आपण राऊंड केले, हे आपल्याला येतात, तुम्ही काय करता, हा आपल्याला येते काय घेता आणि रपारप असं लिहिणं सुरू करता, बिलकुल नाही. जो क्वेश्चन आपल्याला येते तो एकदम शांततेत लिहायचा, एकदम शांततेत. वेळ लागला तर चालेल, एकदम शांततेत क्वेश्चन लिहायचा आणि लिहिल्यानंतर एक वेळेस व्हेरीफाय करायचा की आपण व्यवस्थित लिहिला की नाही. सेम प्रोसेस पूर्णसाठी की पहिले क्वेश्चन घ्यायचा, क्वेश्चन लिहायचा, दुसरा क्वेश्चन लिहिला, तिसरा क्वेश्चन लिहिला, चौथा क्वेश्चन लिहिला, असे पूर्ण क्वेश्चन लिहिले. जेवढे आपल्याला क्वेश्चन परफेक्ट येतात ते क्वेश्चन पुन्हा 1 ते 2 वेळेस व्हेरीफाय करायचे. कारण सांगतो मी तुम्हाला की कुणी समजा डिटर्मिनंट सॉल्व्ह करून राहिला. आता डिटर्मिनंट सॉल्व्ह करायला एखादा क्वेश्चन दिला राहते की ए बी सी डी. आता समजा एक मॅट्रिक्स आहे, तो डिटर्मिनंट सॉल्व्ह करते, त्याने म्हणते की ऍडजॉइंट मेथडनं सॉल्व्ह कर. आता ऍडजॉइंट मेथडनं सॉल्व्ह करताना आपल्याला डिटर्मिनंट काढायला लागते. मग शायना काय करते, डिटर्मिनंट डायरेक्ट काढते, ए इंटू डी मायनस बी इंटू सी. नाही, याला डिटर्मिनंट फॉर्म मध्ये घ्या लागते. असं ए बी सी डी असं डिटर्मिनंट फॉर्म मध्ये घ्या लागते, नंतर सॉल्व्ह करावं लागते. म्हणून म्हणतो की एकदम शांततेत जो क्वेश्चन आपल्याला येते एकदम शांततेत सॉल्व्ह करायचा, जास्त लोड घ्यायचा नाही. आणि सॉल्व्ह केल्यानंतर बी 1 वेळेस 2 वेळेस व्हेरीफाय करायचा. आणि त्याच्यात जर आपल्याला असं आढळलं की नाही हे डिटर्मिनंट असा नाही तर असा काढायचा असता, तर त्याला तिथंच क्रॅश करायचा आणि तोच क्वेश्चन एखाद्या मागच्या पेजवर आपण पुन्हा सॉल्व्ह करायचा. त्यानंतर पाहू आपण की जे क्वेश्चन आपल्याला येत नाहीत सर, मग त्याच्यावर कसं. आता जर आपल्याला जेवढे क्वेश्चन येत होते तेवढा जर सॉल्व्ह झाला, त्यानंतर आपला माइंड रिलॅक्स राहते. रिलॅक्स राहिल्यानंतर जे क्वेश्चन येत नाहीत त्याच्यावरती विचार करायचा की याच्यामध्ये काय आहे काय नाही. जर येत असेल तर लिहायचं, जर येत नसेल तर थोडंफार रिलेटेड तरी लिहायचं, पण सोडायचा नाही. क्वेश्चन कुठला सोडायचा नाही, तसा जाऊ द्यायचा नाही. हे झाल्यानंतर आपल्या सेक्शन याच्यावरती यायचं, एमसीक्यू वरती यायचं. जे आपले न्यूमरिक हे असतात ना
सिलेक्ट अँड राईट द करेक्ट आन्सर फॉर द फॉलोइंग, मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात. आता पहा, मी तुम्हाला का बरं म्हटलं की बुवा MCQ पहिले सॉल्व्ह करू नका, कारण आहे त्याच्यासाठी. जर आपण पेपर सॉल्व्ह करून राहिलो, आपण शेवटपर्यंत क्वेश्चन सॉल्व्ह केले, आपल्याकडे मॅक्सिमम क्वेश्चन आपल्याला आले, मग त्याच्यामध्ये काय होते की या MCQ मधलेच काही काही क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन नसतात एक्झॅक्ट, पण त्याची प्रोसेस असते. समजा की बुवा डुअल ऑफ द स्टेटमेंट, आता एखाद्या क्वेश्चन मध्ये आपण डुअल काढलेला असते. डिटर्मिनंट कसा, आता एखाद्या क्वेश्चन मध्ये डिटर्मिनंट काढलेला असते, म्हणजे आपल्याला डायरेक्ट डुअल माहित नसते, पण आपण तिथं काढतो ना, तर ते काढलेलं डुअल आपल्या डोक्यात असते की बुवा इथं आपण डुअल व्यवस्थित काढलं होतं, मग हेच डुअल इकडे बिन लागेल, मग इकडे व्यवस्थित काढायचं. तो MCQ आपण सॉल्व्ह केला की त्याचा आन्सर आपल्याला येते. प्रिन्सिपल सोल्युशन, समजा एखाद्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला पडला की बुवा प्रिन्सिपल सोल्युशन काढा, जसं की दिलं असते साइन थिटा इक्वल्स टू 1/2, आपण काढलं प्रिन्सिपल सोल्युशन. साइन थिटा इक्वल्स टू 1/2 चं साइनची जो अँगल असते तो घेतला, मग त्याचं प्रिन्सिपल सोल्युशन लिहिलं. दोन आपल्याकडे प्रिन्सिपल सोल्युशन येतात, तर ते आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन आपण सॉल्व्ह केलं, आपल्याला माहित आहे की हे असं करावं लागते. MCQ मध्ये जर आपल्याकडे क्वेश्चन असला तर आपण ते व्यवस्थित करू शकतो, म्हणून MCQ सर्वात शेवटी सॉल्व्ह करायचे. जे येतात ते परफेक्ट लिहायचे, जे येत नाहीत मग शेवटी कसं आहे पहा, ABCD असतात ना आपल्याकडे, ABCD असे 3 समजा 4 ऑप्शन असतात, ABCD जे येतात ते परफेक्ट, नाही तर मग शेवटी गजानन महाराजचं नाव घ्यायचं, मग गजानन महाराज की जय करून टाकायचं, शेवटी पर्याय नाही. पुन्हा एक वेळेस सांगतो की बुवा लास्ट मोमेंट स्ट्रॅटर्जी मध्ये काही असं लय मोठी गोष्ट नाही आहे. काय करायचं, पेपर हाती आला की पॅनिक नाही व्हायचं, बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. सर्वात आधी पूर्ण पेपर वाचून घ्यायचा, जे येते त्याला राऊंड करायचं. राऊंड केल्यानंतर ते पहिले परफेक्ट लिहायचे, बिलकुल त्याच्यामध्ये कुठलीच चूक झाली नाही पाहिजे. परफेक्ट लिहिल्यानंतर पुन्हा एक वेळेस आपण त्याच्यावर एक वेळेस हात फिरवायचा की हे व्यवस्थित आपण केलं की नाही. त्याच्यानंतर जे येत नाही ते करायचे, त्यानंतर MCQ घ्यायचे, MCQ व्यवस्थित सॉल्व्ह करायचे, आणि जर नाही झाले तर मग गजानन महाराज की जय. बेस्ट ऑफ लक, भेटू पेपर झाल्यानंतर. भारत माता की जय.